नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय. जाणून घ्या ताजी अपडेट. नमस्कार मित्रांनो, 4 एप्रिल 2026 वातावरणामध्ये मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे आणि या बदलामुळे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह गारपीटची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे वातावरण होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवातीला आपण वातावरणाचे अपडेट या ठिकाणी बघूया. बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी सक्रिय होताना बघायला मिळत आहे. त्यानंतर अरबी समुद्रात जर बघितलं तर हिंद महासागरात काही ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र आहे, परंतु त्याचा परिणाम आपल्याला काहीसा जाणवणार नाही. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि किनारपट्टीला आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले आहे. तसेच संभाजीनगरमध्ये, तसेच नांदेड, त्याचबरोबर आपल्याला गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागातही आपल्याला बंद हवेचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये 4 तारखेला 4 एप्रिल रोजी कसा असणार आहे याची मोठी अपडेट आलेली आहे आणि हीच अपडेट आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण जर अजूनही या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता आपण सुरुवात करणार आहोत 4 तारखेला 4 एप्रिल रोजी दिवसभराचा अंदाज. पहाटेपासून तर मध्यरात्रीपर्यंत पावसाचा अंदाज कसा आहे. आता या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. तर त्यानंतर सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं, पहाटेच्या सुमारास सुद्धा आपल्याला काही भागात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर ती म्हणजे अमरावतीच्या काही भागामध्ये. 4 तारखेला पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर अमरावती, आर्वीच्या काही भागात, तसेच वर्धा, कोंडोली आणि नागपूरच्या काही भागात आपल्याला हलका मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे नांदगाव, खंडेश्वरच्या काही भागात, नेरमध्ये, करंजा, मंगळूरपीरचा काही भाग असेल तर दरवा, दिग्रस या ठिकाणी, पुसदचा काही भाग आहे, वाशिम आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला वर्तविली जाणार आहे. त्याचप्रमाणे बाकी इतरत्र भागात आपल्याला निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता कुठेही नाही. पहाटेच्या सुमारास आपण हे वातावरण बघत आहात, परंतु आता दिवसभराचा अंदाज या ठिकाणी बघणार आहोत. 4 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. दुपारनंतर वातावरणामध्ये थोडासा बदल होईल आणि संपूर्ण भागात आपल्याला तुरळक ठिकाणी काही हलके ढगाळ वातावरण सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर काही पावसाची जी शक्यताला सुरुवात होणार आहे ती आपल्याला जी सुरुवात आहे ती आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो की नागपूरच्या काही भागामध्ये, सिवनीच्या काही भागामध्ये आपण बघू शकतो, संसरमध्ये बघू शकतो, इथे आपल्याला पावसाची शक्यताला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आणखीच मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, तर तो म्हणजे पुसद आणि हिंगणघाटच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसंच आपल्याला गोंदियाच्या काही भागात सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. आपण 4 तारखेचा अंदाज या ठिकाणी बघत आहात. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा बदल होईल आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला चंद्रपूरच्या काही भागात, अलिलाबाद मध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच पंढरकवाडामध्ये आपण बघू शकतो, चिमूरमध्ये, उमरेड पण, तसेच भंडारामध्ये, नागपूरच्या काही भागांमध्ये, गोंदियामध्ये, राजनंदनगाव या भागात आपल्याला हलका मध्यम पावसाची शक्यता इथे वर्तविली जाणार आहे. 4 तारखेचा अंदाज आहे. संध्याकाळचं हे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आणखी थोडा मोठा बदल होईल आणि तोच पाऊस आपल्याला गोंदियाच्या काही भागाकडून छत्तीसगडकडे जाताना बघायला मिळू शकतो आणि बाकी इतरत्र भागामध्ये ढगाळ वातावरणाने हलका पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण ही पूर्णपणे 4 तारखेचं वातावरण बघितलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत की 7, 8, 9, 10 एप्रिल नंतर पावसाचा अंदाज कसा असणार आहे. यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.